आपण प्राकृतिक रचना व जलप्रणाली या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतोय. चला तर मग ह्याच्यामध्ये आता आपण बघूया हिमालयातील नद्या. तर हिमालयातील बहुतेक प्रमुख नद्या या विविध अशा हिमनद्यातून उगम पावतात. बघा, नीट लक्षात घ्या. हिमालय हा जो आपला पर्वत आहे त्याच्यातल्या सगळ्या जेवढ्या पण नद्या आहेत त्या काय करतात, म्हणजे त्यांचा काय आहे उगम, तर हिमालयामधूनच त्या उगम पावतात, बाहेर येतात. त्याच्यामुळं काय होतं, तर उन्हाळ्यात सुद्धा त्यामधून मोठा विसर्ग होतो. त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये त्यांना पूर येतो आणि या नद्या ज्या आहेत त्या 12ही महिने म्हणजे वर्षातले 12 महिने या नद्या वाहणाऱ्या असतात, बरोबर. त्याच्यानंतर या गटामध्ये सिंधू आणि तिच्या उपनद्या आणि गंगा आणि तिच्या उपनद्या अशा 2 समूहांचा समावेश केला जातो, बरोबर आहे. मग ह्याच्यामध्ये सिंधू आणि तिच्या उपनद्या म्हणजेच आता बघा, आता बघा, अगदी नीट लक्ष द्या. तिच्या उपनद्या कोणकोणत्या आहेत, तर झेलम, चिनाब, रावी आणि बियास या तिच्या काय आहेत उपनद्या. आणि पश्चिम हिमालयात म्हणजेच जम्मू आणि काश्मीर आणि या लडाख मधून वाहतात. त्या एकमेकींना बऱ्याचशा अशा समांतर आहेत. त्याच्यानंतर पुढे जाऊया. सिंधूची एक प्रमुख उपनदी म्हणजेच सतलज ही मान सरोवराजवळ उगम पावते आणि पश्चिम दिशेने वाहते. मग सतलज आणि तिच्या उपनद्या या गाळाच्या संपूर्ण संचयनातून भारतातील पंजाबचं मैदान त्याच्यामुळं तयार झालेलं आहे, त्यांच्या संचयनामुळे. परत एकदा स्पष्ट करते मुद्दा की सतलज आणि तिच्या ज्या उपनद्या आहेत या संपूर्ण त्यांचा जो गाळाच्या संचयनातूनच भारतातलं पंजाबचं मैदान हे तयार झालेलं आहे. आणि मग सिंधू नदी पुढे पाकिस्तानात वाहत जाते आणि मग अरबी समुद्राला जाऊन मिळते. आता गंगा नदी हिमालयातील गंगोत्री हिमनदीतून उगम पावते आणि हिमालयाला ओलांडून मैदानी प्रदेशात आल्यानंतर ती पूर्ववाहिनी अशी बनते. त्याच्यानंतर पुढे हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या गंगेच्या अनेक उपनद्या देखील अशाच मार्गाने वाहतात. मग यमुनोत्री येथे उगम पावणारी यमुना ही गंगेची एक प्रमुख उपनदी आहे. मग गंगेची एक मोठी उपनदी बृहत हिमालयाच्या उत्तर भागातून सुद्धा वाहते व हिमालय ओलांडून ती भारतीय हद्दीमध्ये प्रवेश करते. हिमालयातून जेव्हा ती वाहते तेव्हा ती स्तांगपो नावाने ओळखली जाते. कोणत्या? स्तांगपो. आणि हिमालय ओलांडणाऱ्या तिच्या प्रवाहास दिहांग असं नाव आहे. मग पूर्वेकडे वाहणाऱ्या नदीस ब्रह्मपुत्रा असं संबोधतात. आणि गंगा नदीला अनेक उपनद्या या ठराविक अंतराने मिळत गेल्यानं विसर्ग हा वाढत जातो. आता ब्रह्मपुत्रा नदी ही बांगलादेशामध्ये गंगेस मिळते. कुठं? गंगेला ती मिळते. कुठे? बांगलादेशात. त्याच्यानंतर तिथं पाणी आणि अवसाद यांचा मोठा असा विसर्ग होऊन विस्तीर्ण असा त्रिभुज प्रदेश तिथं निर्माण झालेला आहे. मग द्वीपकल्पीय नद्यांपैकी सुद्धा काही नद्या ह्या गंगेच्या खोऱ्यात येऊन मिळतात आणि त्यापैकी महत्वाच्या नद्या म्हणजे चंबळ, केन, बेटवा आणि शोण या आहेत. बघा, इथं सगळं आपल्या मुद्द्याद्वारे स्पष्ट करण्यात आलेलं आहे. पुढे जाऊया. आता द्वीपकल्पीय आपल्या नद्या. तर द्वीपकल्पीय नद्यांचं वर्गीकरण हे पश्चिम वाहिनी आणि पूर्व वाहिनी असं केलं जातं. आणि मग द्वीपकल्पाच्या पश्चिम भागामध्ये पश्चिम घाट हा महत्वाचा जलविभाजक आहे. काय आहे? जलविभाजक.
त्याच्यानंतर द्विप्रकल्पीय नद्यातील विसर्ग हा पावसावरच अवलंबून असतो. कुणावर? पावसावर. त्याच्यामुळं काय होतं तर या नद्यांच्या खोऱ्यामध्ये पुरांच्या आपत्तीचा हा धोका नसतो आणि या नद्या हंगामी अशा स्वरूपाच्या आहेत. बरोबर. त्याच्यानंतर पश्चिम घाट आणि अरबी समुद्र या दरम्यानच्या वाहणाऱ्या नद्यांची जी लांबी ही कमी असते, पण प्रवाह मात्र जास्त असतो. प्रवाह मोठा असतो. मग आपण बघितलं तर केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, दक्षिण गुजरात मधले किनारी प्रदेशातील नद्यांचे गुणधर्म हे सर्वसाधारणपणे सारखेच आहे. आता इथपर्यंत लक्षात आलं व्यवस्थित? आता आपल्यासाठी छोटासा हा उपक्रम. इयत्ता 9वीच्या पुस्तक क्रमांकामध्ये 18 मध्ये हा नकाशा तुम्ही पाहू शकता. त्याची तुलना ही ब्राझीलच्या प्राकृतिक नकाशाशी तुम्ही करा आणि ब्राझीलमध्ये भूकंप येण्याची शक्यता ही कितपत आहे यावर तुम्ही विचार करा. चला तर मग पुढे जाऊया. आता उत्तर गुजरातमधील खंबातच्या आखातामध्ये किनाऱ्यावर येऊन मिळणाऱ्या नद्या. आता विद्यार्थी मित्रांनो, हा एक वेगळाच गट आहे. याच्यामध्ये सगळा जो ताफा आहे तो वेगळ्या नद्यांचा आहे. चला तर बघूया. तापी, नर्मदा, मही, साबरमती या नद्यांचा याच्यामध्ये समावेश होतो. तापी आणि नर्मदा या खचदरीतून वाहतात असं मानलं जातं. मग मही नदी ही ईशान्य नैऋत्य दिशेने वाहते. तर अरवलीच्या दक्षिण उतारावर उगम पावणारी साबरमती ही उत्तर दक्षिण या दिशेने वाहते. त्याच्यानंतर याच्याशिवाय अरबी समुद्रास मिळणारी नदी म्हणजेच अरवलीच्या पश्चिम उतारावर उगम पावणारी लुनी नदी होय. कोणती? लुनी. आणि ही नदी अरबी समुद्रास कच्छच्या आखातात मिळते. कुठे मिळते? कच्छचं आखात. आता छोटासा फितीचा एक विभाग छोटासा की माहित आहे का तुम्हाला? तर चोल राजांनी इसवी सनाच्या 2ऱ्या शतकामध्ये कावेरी नदीवर त्रिचनापल्ली म्हणजेच तिरुचिरापल्ली, चोल राजांनी इसवी सनाच्या 2ऱ्या शतकामध्ये कावेरी नदीच्या त्रिचनापल्ली म्हणजेच तिरुचिरापल्ली या शहराजवळ धरण बांधलेलं होतं आणि ते कावेरीच्या त्रिभुज प्रदेशामध्ये जलसिंचन असं सुरू केलं होतं आणि आजही हे धरण त्यातून काढलेला कालवा हा वापरात आहे. बघा आपल्या जर आपण थोडस मागच्या काळामध्ये गेलो तर आपल्या राजे लोकांनी सुद्धा किती छान छान धरण अशी आपल्या नदींवरती बांधली गेलेली आहे त्यांच्याद्वारे, ती अजूनही आहेत. पुढे आता आपण काय शिकलो? पॅन्टानल या अतिविस्तृत खंडात प्रदेशात दलदल निर्माण होण्याची कारण काय? त्याच्यानंतर भारतातील प्रमुख जलविभाग कोणते आणि ते तुम्हाला उदाहरणासह स्पष्ट करायचे. तसंच भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण हे नियंत्रित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या गेल्या जात आहेत आणि भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्य कोणती? विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की आपल्या या भूगोलाच्या अभ्यासक्रमामध्ये मी काही मिश्र स्वरूपाची अशी ही प्रश्नोत्तर स्वाध्यायामधून आपल्या म्हणजे धड्याच्या खालच्या जो स्वाध्याय असतो त्या खालच्या स्वाध्यायामधून सुद्धा काही निवडून असे घातलेले आहेत. कारण आपला धडा जसा शिकवत जातो तसं तसं आपल्या लक्षात त्या सगळ्या गोष्टी आपल्या येत राहतात. मग तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरं पण व्यवस्थित आपल्या पाठ्यपुस्तक आणि आपला उपक्रम ज्याच्यामध्ये झालेले ते सगळं आठवून व्यवस्थित लिहायचे. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागात प्रवेश करूया.